बस स्थानकातून 3 वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे। दरम्यान फौजदार चावडी पोलिसांनी 5 तासांच्या आत या मुलीचा शोध घेऊन आई वडिलांच्या स्वाधीन केलाय। सोलापूर बस स्थानकावरून एका 3 वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं। फौजदार चावडी पोलिसांनी तात्काळ 5 तासाच्या आत या मुलीचा शोध घेतलाय। सोलापूर शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर सोलापूर पुणे हायवेवरील मोडलीम इथल्या मंगल कार्यालयाजवळ ही 3 वर्षीय मुलगी मिळून आली आहे आणि त्यामुळे मुलीच्या आई वडिलांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। आपण ती माहिती दिली की ती महिला त्या ठिकाणाहून पुणे रोडच्या दिशेने चालत गेली दिसली। तात्काळ आमची टीम परत त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी ती महिला ही कुठल्या तरी वडापवाहनाने पुण्याच्या दिशेने गेल्याचं निदर्शनास आलं। आमची टीम तशीच फुटेज चेक करत मोडणीमपर्यंत आल्यानंतर मोडणीम या ठिकाणी चौकशी करत असताना आमच्या टीमच्या असं निदर्शनास आलं की त्या मुलीला एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या आयसोलेटेड ठिकाणी त्या मुलीला तिने सोडलेलं आहे। त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी आणि मुलगी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी देखील फुटेज पाहून त्या महिलेचं वर्णन आणि बाकीचे डिटेल्स आम्ही आता प्राप्त करतोय। त्या महिलेच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल केला आहे किडनॅपिंगचा। महिलेने माझी मुलगी घेऊन गेली आणि घेऊन गेले असता मी CCTVचे फुटेज वगैरे चेक करून FC फौजदार चावडी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती। त्यांनी ह्याच्या वहीमध्ये लिहून घेऊन आम्हाला तात्काळ मदत केली आणि आम्ही त्यांच्यासोबत मोहोळला पोचलो। मोहोळला पोचल्यानंतर मोहोळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि त्यांनी मिळून आम्ही ही 4-5 वाजेपर्यंत त्यांचा पाठलाग करून मुलगी आम्हाला मिळवण्यात यश आली।